जर तुम्ही पण ड्रॉइंग करताय आणि शेडिंग करायला प्रॉब्लेम येतोय आणि काय करायचं समजत नाही, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की शेडिंगचा फ्लो कसा इम्प्रूव्ह करायचा आहे ते. तर बघा, शेडिंगच्या मुख्यतः 3 स्टेज असतात: लाईट, मीडियम आणि डार्क. या तिन्ही शेडिंगला व्यवस्थित मेंटेन केलं तर ड्रॉइंगमध्ये एक वेगळ्याच लेवलची डेप्थ येते. आता बघा, तुम्ही 3 प्रकारे शेडिंगची प्रॅक्टिस करू शकताय. एक म्हणजे तुम्ही डायरेक्ट पेन्सिलद्वारे डार्क एरियापासून लाईट एरियाकडे शेड करू शकताय, जसं की मी आता इथे तुम्हाला दाखवत आहे. आता दुसरी पद्धत म्हणजे तुम्हाला 8 ते 10 बॉक्स ड्रॉ करून घ्यायचे आहेत आणि लाईट शेड पासून डार्क शेड पर्यंत एक एक बॉक्स शेड करत जायचा आहे. फक्त लक्षात ठेवा की प्रत्येक बॉक्स मधला शेड मेंटेन असावा. आता तिसरी पद्धत ही हॅचिंगच्या वेळी कामाला येते. यात तुम्हाला कोणताही एक शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि त्यात डार्क टू लाईट लाईन्स ड्रॉ करत शेड करायचा आहे. फक्त लक्षात ठेवा की तुम्हाला डार्क एरियात पेन्सिलवर प्रेशर जास्त ठेवायचा आहे आणि लाईट एरियामध्ये पेन्सिलवरचं प्रेशर कमी कमी करत घ्यायचं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि अजून ड्रॉइंग रिलेटेड व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नाही तर फॉलो करा आणि तुमच्या आर्टिस्ट फ्रेंड सोबत शेअर करा.